रस्त्यावर धावणारी ही वाहने आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहेत. पण भविष्यात हीच वाहने कशी बदलणार आहेत हे आपण आत्ताच्या नाट्यातून पाहणार आहोत. उच्च माध्यमिक विद्यालय गोसाळे तालुका रोहा जिल्हा रायगड आपल्या समोर सादर करत आहे विज्ञान नाट्योत्सव इलेक्ट्रिक वाहने पुढचा मार्ग. नमस्कार, मी आहे बाबा. नमस्कार, मी आहे अमोल. नमस्कार, मी आहे सई. नमस्कार, मी आहे इका. अरे अमोल, लवकर ये, गाडीला पेट्रोल भरायचं आहे. पेट्रोलचे भाव पुन्हा वाढलेत म्हणे. बाबा, मग पेट्रोलची गाडी सोडून इलेक्ट्रिक गाडी घेऊया ना. इलेक्ट्रिक गाडी? अरे, ती मोबाईलसाठी चार्ज करायची आणि मग रस्त्यात बंद पडली तर? बाबा, तंत्रज्ञान पुढे गेले, आता इलेक्ट्रिक वाहनांचा विचार करायलाच हवा. पण पेट्रोल गाडीला आवाज असतो, ताकद असते. काका, आवाज म्हणजे ताकद नव्हे आणि धूर म्हणजे प्रगती नव्हे. म्हणजे काय? इलेक्ट्रिक वाहनांमध्ये पेट्रोल किंवा डिझेल इंजिनाऐवजी इलेक्ट्रिक मोटार आणि बॅटरी वापरली जाते. त्यामुळे वाहन चालवताना ते धूर निघत नाही. नमस्कार मंडळी, माझ्याबद्दल चर्चा सुरू आहे आणि मला बोलायला नाही. अरे, तू कोण? मी आहे इका, भविष्यातील वाहन. वा, आता गाडी बोलायलाही लागली. हो, नुसती बोलतच नाही तर तुझ्या वाचण्यालाही मदत करते. पण तुझी बॅटरी संपली तर? मग मला चार्ज करायचं, तसं तुमचा मोबाईल चार्ज कर. पण चार्जिंगला वेळ लागतो ना. हो, काही वाहनांना चार्जिंगसाठी वेळ लागतो. म्हणूनच जलद चार्जिंग केंद्रे, चांगली चार्जिंग व्यवस्था आणि मोठ्या क्षमतेची बॅटरी यांचा विकास महत्त्वाचा आहे. इलेक्ट्रिक वाहनांचे फायदे कोणते? अनेक फायदे आहेत. कोणते? पेट्रोल डिझेलचे वापर कमी होते, आवाजाचे प्रदूषण कमी असते, ऊर्जा कार्यक्षमता चांगली असते. भविष्यातील स्वच्छ वाहतुकीसाठी ती महत्त्वाची आहे. मग तोटे नाहीत का? आहेतच. बॅटरीची किंमत, चार्जिंगची उपलब्धता, चार्जिंगसाठी लागणारा वेळ आणि वापरलेल्या बॅटरीचे योग्य पुनर्वापर, विल्हेवाट हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. पण समस्या आहेत म्हणून विज्ञान थांबत नाही. संशोधन, नवीन बॅटरी तंत्रज्ञान आणि पुनर्वापराच्या पद्धतीमुळे ही आव्हाने कमी करतात. म्हणजे भविष्यात सगळ्यात गाडी इलेक्ट्रिक होणार? हो, फक्त इलेक्ट्रिक वाहनांवरच नाही तर सार्वजनिक वाहतूक, सायकल चालवणे, सौर ऊर्जा आणि इतर स्वच्छ ऊर्जा साधनांचा वापर हाही पुढचा मार्ग आहे. भविष्यात शाळेची बस सुद्धा इलेक्ट्रिक असू शकते. नक्कीच. चार्जिंगसाठी सौर ऊर्जेचा वापर झाला तर आणखी चांगले. वा, म्हणजे सूर्यप्रकाशातून ऊर्जा घेऊन गाडी चालणार. हो, ही विज्ञान कल्पना आहे. विज्ञानाची कल्पना नाही, ही विज्ञानाची दिशा आहे. मग आपण काय करायला हवं? योग्य माहिती घ्यायची, ऊर्जा वाचवायची आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन द्यायचे. आजपासून मीही विचार करतो, पेट्रोलची गाडी कधी बदलायची यापेक्षा स्वच्छ वाहतुकीकडे कधी वळायचे. लक्षात ठेवा, धूरमुक्त रस्ता, स्वच्छ हवा, इलेक्ट्रिक वाहनांचा नावा ठेवा. आजची निवड ठरवेल उद्याची हवा, उद्याची ऊर्जा आणि उद्याचा भारत, स्वच्छ ऊर्जा, सुरक्षित भविष्य, इलेक्ट्रिक वाहने पुढचा मार्ग. आजकाल इलेक्ट्रिक वाहने चार्ज करणं खूप सोपं झालं आहे. मोबाईल ॲपद्वारे जवळचं चार्जिंग स्टेशन शोधणं आणि चार्जिंगची स्थिती बघणं हे सर्व एका क्लिकवर शक्य आहे. देशभरात चार्जिंग स्टेशन्सचं जाळं वेगाने वाढत आहे, त्यामुळे लांबच्या प्रवासातही चार्जिंगची चिंता आता कमी होत चालली आहे. येणाऱ्या काळात ही चार्जिंग यंत्रणा अधिक वेगवान आणि सर्वत्र उपलब्ध होणार आहे. चला, थोडक्यात पाहूया इलेक्ट्रिक वाहनांचे मुख्य फायदे. प्रदूषण नियंत्रण, कमी इंधन खर्च, कमी आवाज, कमी देखभाल खर्च आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर. म्हणूनच इलेक्ट्रिक वाहने स्वीकारणं ही केवळ एक निवड नसून आपल्या भावी पिढ्यांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित पर्यावरण देण्याची जबाबदारी आहे.
धन्यवाद. को. ए. सो. माध्यमिक विद्यालय घोसाळे विज्ञान नाट्योत्सव.